साला ये दुःख काय खतम नहीं होता बे। अशी काहीशी अवस्था सध्या अजित पवारांची झाली आहे। पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमुळे अजितदादा नेहमीच अडचणीत येत असतात। आता सुद्धा असंच काहीसं झालंय। 2 महिन्यांपूर्वी अजितदादांनी उद्घाटन केलेल्या पक्ष कार्यालयात दिवाळी मिलनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। यावेळी पक्षाच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या समोर वाजले की 12 या गाण्यावर एका महिलेकडून लावणी सादर करण्यात आली आणि या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला। नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बनवण्यात आलेल्या पक्ष कार्यालयात लावणीचा कार्यक्रम झाला। एवढंच नाही तर टाळ्या, शिट्ट्या आणि वन्स मोर म्हणत या लावणीला दाद देखील देण्यात आली। त्यामुळे राष्ट्रवादीचा हा कार्यक्रम सध्या राजकीय वर्तुळासोबतच सोशल मीडियावर सुद्धा चर्चेचा विषय ठरलाय। तर या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकणार असं दिसतंय। त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून अजितदादा काय करणार? संबंधित कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यावर अजितदादा काही कारवाई करणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान या सगळ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा खालावत असल्याचा आरोप पुन्हा होताना दिसत आहे। तर यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? खरंच महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा खालावत आहे का? ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राइब करायला विसरू नका।